नुकतीच झालेली विधानसभाच्या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेतून भरघोस मतांनी निवडून आलेले आमदार हरिश्चंद्र भोये आज आपल्या सोबत आहेत। निवडून आल्यानंतर त्यांची पहिलीच भेट आपण घेत आहोत। आपण त्यांच्याशी एक थोडीशी त्यांची मुलाखत घेऊ, त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया। आपण त्याच्याकडे जाऊया। नमस्ते साहेब। नमस्कार। या ठिकाणी विक्रमगड विधानसभेतून आपण भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत। आपल्याला जनतेने विश्वास दाखवून निवडून दिलेला आहे। पहिला प्रश्न माझा असा राहील साहेब का आपण निवडून आल्यानंतर आता तुमच्या मनात काय आहे, एक दोन शब्दामध्ये एक सुरुवात आपण करूया, नंतर मी माझे प्रश्न आपल्याला विचारतो। काय बोलणार साहेब? सर्वप्रथम विक्रमगड विधानसभेच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका शिक्षकाला भरघोस मताने मतदान करून मला प्रचंड मताने विजयी केलं। त्याबद्दल मी तमाम मतदार बंधू भगिनींना आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास नक्कीच येत्या 5 वर्षामध्ये सार्थ राहणार नाही अशा प्रकारचे ग्वाही दिली। जे आपल्या समोर जे राष्ट्रवादीचे आमदार होते, माजी आमदार सुनील भुसारा, तसेच पालघर जिल्ह्यात वसईचे जे आमदार आहे माजी आमदार होते जितेंद्र ठाकूर, अशा काही लोकांनी EVM हॅक झालेली होती आणि EVMच्या अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये EVMचा घोटाळा आहे असे आरोप करत रिकाउंटिंगसाठी फी भरून आणि रिकाउंटिंगची मागणी केलेली आहे। तर काय वाटतं साहेब तुम्हाला, तुम्ही काय बोलणार? लोकसभेला ज्या वेळेस मतदान झालं ते त्याच्यावरतीच झालं ना, मग त्यावेळेस का नाही हरकत घेतली? त्याच्या बाजूला निकाल लागला ते चांगलं, आणि काही विरोधात गेलं की त्याच्यावर संशय घ्यायचा, तर तेव्हा चाललं। मी म्हणतो पराभव हा पराभव असतो आणि तो पचवता आला पाहिजे आणि पराभव मान्य केला पाहिजे। माझी विनंती आहे त्यांना की बाबा हे जे निवडणूक आयोगाने प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्या ठिकाणी तो मान्य केला पाहिजे। साहेब कधी रिकाउंटिंग झाली समजा तर तुम्हाला काय वाटतं, काय फरक पडू शकतो का? काही फरक पडणार नाही। निवडणूक आयोगाने व्यवस्थित काम केलेलं आहे। अहो, आपल्या प्रत्येक पक्षाचा त्या ठिकाणी एजंट नेमला जातो, बोलवला जातो, मग त्या ठिकाणी का नाही यांनी पाठवला? मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जो पोलिंग एजंट असतो त्याच्याकडून मतदान करून घेतलं जातं, त्याला दाखवलं जातं। असं असताना काहीतरी विषय नाही आणि जनतेपुढे काहीतरी विषय ठेवायला पाहिजे। आणि इतक्या प्रचंड मताने मला विजयी केलं आणि त्याच्या विरोधात जनता गेली आणि मला प्रचंड मताने विजयी केलं, हा कुठेतरी जनतेचा दिशाभूल करण्यासाठी हा केविलवाला प्रयत्न आहे। त्याचबरोबर आपण जेव्हा निवडणुकीत उभे झाल्यानंतर जे आपण प्रचारासाठी जनतेकडे आपण मतं मागण्यासाठी आपण निघालो होतो, त्यावेळेस आपण जनतेला वेगवेगळ्या पद्धतीचे आपण शब्द दिलेले आहेत। आता आपण जनतेने आपल्याला भरघोस मतांनी निवडून दिलेले आहे, आपण ते जनतेला दिलेले शब्द आपण पाळणार का? पुढे जनतेला शब्द म्हणजे मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढलो। मी एक शिक्षक आहे आणि प्रामाणिकपणे कधी काम करणार आहे। गेली 40 वर्ष मी या भागातील जनतेची सेवा करत आलेला आहे आणि त्यामुळे सेवा हा माझा धर्म आहे आणि सेवा करण्यासाठीच मी ही निवडणूक लढलेलो आहे। त्यामुळे इथले जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी मग तो स्थलांतराचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा अनेक समस्या आहेत छोट्या मोठ्या आमच्या आदिवासी गोरगरीब माणसाच्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना अडचण असते, त्या सगळ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करेन आणि इथला विकास 100%
या 5 वर्षामध्ये करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल.